नॉनव्हेजसारखी दिसणारी ही व्हेज भाजी बनवण्यासाठी खोबरं, कांदा आणि टोमॅटो डायरेक्टली गॅसवर भाजून घ्यायचे। त्याच पद्धतीने लसूण आणि मिरच्याही भाजून घ्यायच्या। अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे। खोबऱ्याबरोबर कलमी आणि वेलची घालून वाटण तयार करायचं आणि शेंगदाण्याचंही वाटण तयार करायचं। कांद्याबरोबर लसूण, मिरच्या घालून वाटून घ्यायचे। टमाटरची प्युरी तयार करायची। 1 कप बेसनमध्ये लाल तिखट, हळद, किचन किंग मसाला, भाजलेल्या जिऱ्याचं पूड, कांद्याचं वाटण आणि तेल घालून याचा घट्टसर गोळा मळायचा आणि तुकडे तोडून घ्यायचे। तेलामध्ये लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे। आता उरलेल्या तेलामध्ये जिरे, कांद्याचं वाटण, शेंगदाण्याचं कूट परतून घ्यायचं। हळद, लाल तिखट, भाजलेल्या जिऱ्याचं पूड, किचन किंग मसाला घालून मसाले परतून घ्यायचे। खोबऱ्याचं वाटणही परतायचं। टमाटरची प्युरी घालायची। झाकण ठेवून 5 मिनिट कढईने तेल सुटेपर्यंत शिजवायचं। 1 ग्लास पाणी घालायचं। परत झाकण ठेवून कढईने तेल सुटेपर्यंत शिजवायचं। आता पाणी घालून रस्सा वाढवून घ्यायचा। चवीनुसार मीठ घालायचं। तळलेले बेसनचे तुकडे घालायचे। कोथिंबीर घालून झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं। या भाजीची चव अगदी नॉनव्हेज सारखी लागते।